हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. मी एक जण नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर जॉबसोबतच मी स्वामी सेवा देखील करतो आणि मी जी काही कोणती सेवा करतो तर मी तुमच्यासोबत शेअर देखील करत असतो आणि जी माझी डेलीची देवपूजा असते किंवा स्वामींची सेवा असते तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे स्वामींची सेवा करू शकता. म्हणजेच टाइम मॅनेज करून आपण ह्या ज्या सेवा असतात तर ह्या आपण करू शकतो. तुम्ही बघू शकता तर जे माझं पहिलं देवघर होतं तुम्ही बघितले असतील मागचे व्हिडिओ, तर त्यामध्ये मी तिथे कार्डबोर्डचा यूज केला होता. कारण म्हणजे इथं मी परमनंट नाही आहे, त्यामुळे जे आपलं देवघर असतं तर ते देवघर म्हणजे पूर्ण आपण लाकडाचं बनवू शकतो, पण म्हणजेच मला तशी अरेंजमेंट इथं करायची नव्हती. त्यामुळे मी एकदम सिंपल म्हणजेच अशा प्रकारची देवाची मांडणी आहे तर ती केलेली होती. जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये देवांची सेवा करतो तर जे आपलं रूमचं जे वातावरण आहे तर ते खरंच खूप चेंज होतं आणि एक जी पॉझिटिव्ह वाईब असते तर ती तिथे निर्माण होते. त्यामुळे तुम्ही देखील दररोज नित्यसेवा नक्की करत जा. जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर नामस्मरण जरी केलं तरी होऊ शकते. तर मी म्हणजेच स्वामींची जेवढी सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच मला जसं जमेल तर तसं मी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील व्हिडिओज मी शेअर करत असतो. तर आता बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले नव्हते. यापुढे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. आपले सण देखील आता लवकरच सुरू होणार आहे तर त्यांचे देखील तुम्हाला व्लॉग्स लवकरच पाहायला मिळतील की मी कशा प्रकारे ते सेलिब्रेट करतो. आणि मागच्या वर्षीचे जे व्हिडिओ होते तर ते मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की आपण कशा प्रकारे म्हणजे डेकोरेशन करू शकतो. म्हणजेच नवीन सणांचं आपण कशा प्रकारे त्यांना सजवू शकतो. तर ज्या आपल्या देवांच्या मूर्त्या असतात तर खास करून ज्या छोट्या मूर्त्या असतात तर त्या मूर्त्यांसाठी आपल्याला मार्केटमध्ये जे वस्त्र असतात तर ते इझिली अवेलेबल होत. त्यामुळे तुम्ही ते जे वस्त्र असतात तर हे आपण म्हणजेच आपण आपल्या हाताने देखील तयार करू शकतो. त्यावरती देखील मी एक लवकरच छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की तुम्ही म्हणजे देवघरातील जे छोटे देव असतात तर त्यांच्यासाठी वस्त्र देखील तयार करू शकता. म्हणजेच जे मुकुट किंवा वस्त्र होते तुम्ही बघत असाल तर मी स्वामींना देखील जे मुकुट परिधान करतो किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला जे मी मुकुट परिधान करतो जे मुकुट तुम्ही माझ्या सेवेमध्ये बघता तर हे सर्व मुकुट मी घरीच तयार केले होते आणि त्याच्यावरती व्हिडिओ देखील मला तयार करायचा होता, पण काही कारणामुळे मला व्हिडिओ करणं शक्य झाला नाही. नक्कीच मी तुमच्यासाठी आवर्जून व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्ही बघू शकता तर जी देवांची मांडणी होती तर ती मी अशा प्रकारे म्हणजे एकदम साधी आणि सिंपल केलेली होती. यानंतर अजून एकदा म्हणजेच मी जे देवघराची जागा होती ती देखील मी चेंज केलं होतं आणि तो देखील तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल. त्याचबरोबर म्हणजेच खूप मी चेंजेस केलेले होते देवघरामध्ये, ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. देवांची जी मांडणी होती तर ती मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केली होती. त्याचबरोबर जी मोगऱ्याची फुलं होती तर ती देखील मला खूप सारी मिळून गेली होती. त्यामुळे देवींसाठी महाराजांसाठी म्हणजेच मी अशा प्रकारे गजरे तयार केले होते. ते देखील आपण देवांना जेव्हा परिधान करतो तर तेव्हा आपले देव आहेत तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात. मोगऱ्याचा वास हा सर्वांनाच प्रिय आहे, त्यामुळे म्हणजेच मी जास्तीत जास्त मोगऱ्यांचाच फुलाचा यूज करत असतो पूजेमध्ये. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तुम्हाला मी केलेली स्वामींची सेवा माझे व्हिडिओज कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा, जेणेकरून मला देखील एक मोटिवेशन मिळतं. तर अशा प्रकारे जी सेवा होती तर ती माझी झालेली आहे. यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. तुम्हाला मी आजची केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.